नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी मालगाडी घेऊन आलेली आहे, जो रेल्वेचा रूळ, तो रूळ बीडपासून ते परळीपर्यंत टाकला जाणार आहे। तो रूळ हे घेऊन गाडी आलेली आहे। तर चला तर मग तुम्हाला ती गाडी दाखवतो। आता बीडपर्यंत जी पटरी टाकायची झालेली आहे, आता बीडच्या पुढे जी पटरी टाकायची राहिली ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन त्या गाडीबद्दल तुम्हाला करणार आहे। तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। हीच ती गाडी आहे। त्या ठिकाणी मोकळी आहे, काही डब्बे आणि पुढं त्याच्यामध्ये जी पटरी आहे ती खालची, ती पटरी घेऊन ती गाडी निघालेली आहे बीडच्या दिशेने। आज तारीख 8 तारीख डिसेंबर महिना 2024 रोजी ही गाडी पटरी घेऊन निघालेली आहे। हे बघू शकता तुम्ही, पुढं रूळ आहे, जवळजवळ 1 किलोमीटर लांब, म्हणजे एवढा रूळ जास्त, म्हणजे एवढा रूळ आहे त्या गाडीमध्ये। बघू शकता रूळ तुम्ही। हे बघू शकता तुम्ही, जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर लांब हा घेरा आहे। बऱ्याच वेळापासून चालत आहे मी, तरी ही जी पटरी जी आहे ती संपत नाहीये। हा माल बघू शकता। हे बघा, तिथपासून ते पार इथपर्यंत गाडीचं पूर्ण ते लांब आहे पटरी पर्यंत ती पटरी आहे। आणि तिथून पुढे ते 2 डब्बे आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी त्याचे नट बोल्ट स्क्रू वगैरे असेल। आणि पुढे हे मोकळं इंजिन, म्हणजे इंजिनच जवळजवळ 40 ते 50 फूट लांब आहे। हे बघू शकता, इथपासून ते इथपर्यंत, पूर्ण इंजिन आहे गाडीचं। तुम्हाला काय वाटतं गाडीचं लोड किती असू शकतो? तर माझ्या अंदाजे नाही जरी म्हणलं तर 10,000 लाख टन माल या गाडीमध्ये असू शकतो असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा। बघू शकता किती पॉवरफुल इंजिन आहे त्याच्यामध्ये, जे आहेत पूर्ण लोखंडाचे स्प्रिंग वगैरे आहेत। इंजिन बघू शकता, खूप पॉवरफुल इंजिन आहे। आणि हे डिझेल इंजिन आहे, महत्वाचं म्हणजे त्याच्यासाठी, कारण इलेक्ट्रिकल इंजिन जे आहे ते फक्त अंमळनेरपर्यंत चालू झालेलं आहे। इलेक्ट्रिकल इंजिनवर ज्या गाड्या आहेत ती पूर्ण अंमळनेरपर्यंत पूर्ण काम संपलेलं आहे। आणि इथून पुढं अंमळनेरपासून पुढं जे इलेक्ट्रिकलचं काम आहे ते आणखीन चालू झालेलं नाही, ते चालू होईल लवकरात लवकर। कारण की जे लोक दिवाळीसाठी त्याच्यासाठी गेलेले होते ते गावाकडं, ते आणखीन आलेले नाही, तर लवकरच येतील। हे बघू शकता तुम्ही किती घासलंय ते, पूर्ण असं घासलेलं आहे। रेल्वेचे जे व्हील आहेत ते पूर्ण घासलेले आहेत आणि घासून पूर्ण त्याचं असं स्टील सारखं दिसत आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा इतकं खतरनाक लोड आहे गाडीमध्ये। मी आता गाडीवर आहे आणि हा तुम्हाला व्हिडिओ इथून सेट करून दाखवत आहे। हा बघू शकता, हा रेल्वेच्या पटरीचा शेवट इथं झालेला आहे आणि इथून पुढं काहीतरी डब्बे आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी माल आहे। तर हा जो पूर्ण घेरा आहे, पूर्ण अर्धा किलोमीटर लांब पर्यंत ही रेल्वेची पटरी घेऊन आलेली गाडी आहे। या पुढच्या डब्यात काय असेल हे माहिती नाही आपल्याला, पण हे पुढं डब्बे आहेत वेगवेगळे। त्या कंपार्टमेंटमध्ये काहीतरी रेल्वेचं साहित्य असेल, स्क्रू बोल्ट असं वगैरे। बघू शकता
D11 388 असे रेल्वेचं हे आहे. D11 388 बघा. रेल्वेच्या रोडावर तसे लाकडाचे ओढके खालून लावलेले आहेत त्यांच्या पद्धतीने, कारण रेल्वेमध्ये लोडच एवढा आहे ते लावावंच लागते. पूर्णपणे बघू शकता गाडी खूप सुंदर अशी गाडी आहे. आणि आपल्या बीड जिल्ह्याला लवकरात लवकर बीडपर्यंत रेल्वेचं काम पूर्ण होईल. डिसेंबर एंडिंग 2025 पर्यंत हे रेल्वेचं खूप पॉवरफुल इंजिन आहे. पुढं बघू शकता 011 388 आझादी अमृत महोत्सव, 75वा आझादी का अमृत महोत्सव असं हे गाडीचं नाव आहे. आणि पूर्ण गाडी अशी आलेली आहे. ही समोरून ही अशी गाडी दिसते. तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओला कमीत कमी 10 ते 15,000 लाईक्स आले पाहिजेत अशी मी अपेक्षा करतो. तर ह्या व्हिडिओला मी इथं पूर्णविराम देतो. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा किशोर व्लॉग 68.